अभंगावर चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार तो असा, टाइम अँड टाइड रेट्स फर्नर. वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त माणसाला काहीच भेटू शकत नाही. समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. आजची ही कीर्तन सेवा ज्यांच्या सहकार्याने माझ्याकडे आली ते म्हणजे आजच्या कीर्तनाचे यजमान श्री रामाभाऊ आसाराम मोहोळ आणि दुसरे कीर्तनाचे आयोजक, दुसरे कीर्तनाचे स्वागत करते आहेत मंजू भाऊ मुरलीधर देवकर. या दोन्ही दादांचे मी आभार मानते, कारण ज्यावेळी श्रीराम प्रभूंनी समुद्रावरती सेतू बांधला त्यावेळी सगळे वानर त्या सेतूला बांधण्यासाठी मदत करत होते, दगड टाकत होते. परंतु एक खारुताई त्या ठिकाणी आली आणि तिच्या चोचीमध्ये जेवढे दाणे म्हणजे जेवढे खडे मावतील ते खडे त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करू लागली. तर तिला श्रीराम प्रभू आणि बाकीचे म्हणतात की तुझ्या खडे टाकण्याने काय होणार आहे, समुद्र बांधून होईल का? तर ती काय म्हणते, ती म्हणते माझ्या खडे टाकण्याने समुद्र बांधून होणार नाही, पण माझा खारुताईचा वाटा आयुष्यभर इतिहासात लिहून ठेवला जाईल. एका जंगलामध्ये वणवा लागला, वणवा. आता वणवा पेटवण्यासाठी चिमणी प्रयत्न करू लागली. त्या चिमणीला कावळा म्हणतो, अगं चिमणे तुझ्या चोचीमध्ये किती पाणी मावणार, तुझ्या त्याने हा वणवा विझवणार का? तर त्या चिवताईने उत्तर दिलेलं खूप छान आहे, जीवाचे कान करून ऐका. ती चिवताई म्हणते, कावळे दादा माझ्या चोचीतील पाण्याने हा वणवा विझवला जाणार नाही. हे जरी खरं असलं तरी जेव्हा या वणव्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव वणवा पेटवणाऱ्यात नसेल तर माझं नाव वणवा विझवणाऱ्यात असेल. म्हणून दोन्ही आयोजकांचे मी शतशः कोटी आभार मानते, कारण माणसाचं नाव सप्ताह बंद करण्यात नसावं तर सप्ताह उभं करण्यात असावं. नाही जरी सप्ताहाला साथ देता आली तरी सुद्धा तुका म्हणे सत्य कर्म व्हावे. कीर्तनाचं यजमानपद घ्या, नाही यजमानपद घेता आलं पंगत घ्या, पंगत नाही घेता आली दुसऱ्याच्या पंक्तीतले पात्र उचलले तरी पंगत दिल्याचं काय. आणि हे जरी नाही जमलं तरी तर सतरंजा ठरल्या तरी सुद्धा काय पुण्याचे, कोणती पण इथे एक सेवाचे. आणि जे कीर्तनकारांनी कीर्तन सांगितलं ते पुण्य सगळ्याला सेम आहे. कीर्तनकाराला जे पुण्य तेच चटयात्रा नगला, तेच पंगत देणाराला, तेच कीर्तनाच्या यजमानाला. जर सगळ्याला पुण्य सारखं असेल तर इथं सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे. कल्याचा नव्हे हा तसेच ग्रामस्थ कमिटीचे मी अजून पुन्हा एकदा आभार मानणार आहे, कारण कीर्तन अशी चातक घेतले. चातक श्रोता, चातक पक्षी कसा असतो तो दूध आणि पाण्याची निवड करतो, पितो काय दूधच. तशी कीर्तन तुम्ही असे निवडत निवडत घेतले, म्हणून तुमच्यासाठी तुम्हीच टाळ्या वाजवा. तुम्ही जे कीर्तनकार बोलावले ते मनाने दिलेलं मानधन घेणारे आहेत, सुपारी बाज नाही. सुपारी बाज कोणाला म्हणायचं, इतके देता का तर मी येतो. मग ते मानधन आहे का सुपारी आहे? म्हणून तुमचे ग्रामस्थ कमिटीचे आभार मानते. तसेच कीर्तन सेवेसाठी उपस्थित ग्रामस्थ ताळकरी आहेत त्यांचेही आभार मानते. आणि परिसराचं वैभव आपल्या दादा आहेत आलेले. दादा कुठले आहेत? पळशीचे आहेत. आता पळशीत तर आमचे बंडूबुवा एवढे दिवस राहिलेले आहेत. हे दुसरे पांडुरंग महाराज आहेत ना, हे आणि बंडूबुवा सेमच गायन. कोणता आवाज कोणाचा आहे, कोणता आवाज कोणाचा आहे हे सुद्धा कळत नाहीत. असं इतकं प्रेम पळशीचं आमच्यावरती आहे. तसेच आमच्या बंडूबुवांवरती ज्यांनी असं इतकं प्रेम केलं ना की कायम
नितांत त्यांच्यावरती प्रेम करणारे बालासाहेब बुवा जवळेकर आहेत. दादांचे आभार मानते. तसेच भाऊ मी आपला परिचय लोणीमध्ये झालेला, चांगतपुरीमध्ये झालेला आहे, गावातलेच आहे. तसेच बघा आपल्या गोळेगावचं नाव, आपल्या गोळेगावचं नाव उभ्या महाराष्ट्रात ज्यांनी केलं ते कोण 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 उभ्या महाराष्ट्रात केलं, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा केलं की नाही? गोळेगावकर आमचं आडनाव अजूनपर्यंत कुणालाच माहित नाही. आमचं आडनाव काय आहे गावातल्या लोकांना माहिती असेल, पण गावाच्या बाहेर आमचं आडनाव काय आहे कुणालाच माहिती नाही. हे गोळेगाव ज्यांनी प्रसिद्ध केलं ते बंडूबुवा गोळेगावकर आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. आता नावच घ्यायला हरकत नाही. इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून, इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून. पांडुरंग महाराजांचं नाव घेते मी, बंडूबुवा गोळेगावकरांची सून.